नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके जस्टिस फॉर ऑल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. इंग्रजांच्या जमान्यातील क्रिमिनल लॉ बदललेला आहे असं बोलायलाच बरं वाटतं, परंतु वास्तवात पाहता असे अजिबात नाही. जुन्या कायद्याच्या जागी नवीन कायदा आलेला आहे, परंतु जुना आणि नवीन असे बोलण्यामागे जे अंतर असते ते अंतर सांगितल्या जाऊ शकत नाही. भारताच्या क्रिमिनल जस्टिसच्या संबंधात नेहमी बोलल्या जाते इंग्रजांच्या काळातील जस्टिस सिस्टीम आहे. क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचा एक भाग म्हणून ज्याच्याकडे पाहिला जाते तो भाग म्हणजे इंडियन पिनल कोड, ज्यामध्ये अपराधांची व्याख्या आणि दंडाचे प्रावधान केले गेले. तो कायदा 1860 मध्ये तयार केला गेला. आतापर्यंत अनेक विद्वानांनी टिप्पणी केली की जेव्हा राज्य आणि नागरिकांचा संबंधच नव्हता, तर ब्रिटिश आणि गुलाम लोकांचाच संबंध होता. आपल्या देशाचे संविधान लागू झाल्यानंतर आपला देश एक संविधानिक राज्य बनले आणि या संविधानिक राज्यामध्ये इंग्रजांच्या काळातील क्रिमिनल जस्टिस सिस्टीम नाही पाहिजे, तर एक असा क्रिमिनल जस्टिस सिस्टीम असायला पाहिजे की जो आपल्या देशाच्या संविधानाच्या न्यायिक तत्वावर आधारित असेल. अशी न्यायिक प्रणाली नकोच की जे गुन्हेगारी थांबवणे आणि गुन्हेगारांना शिक्षा देण्याच्या नावावर गव्हर्नमेंटला इतके अधिकार देईल की ते गव्हर्नमेंट सामान्य नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचंच हनन करेल, त्या मूलभूत अधिकारांनाच कुचलून टाकतील. आतापर्यंत मुख्यतः क्रिमिनल जस्टिस सिस्टीमला चेंज करण्याबद्दल आपल्याकडे नेहमीच बोलण्यात आलेले आहे. पण प्रश्न पडतो की ओल्ड क्रिमिनल लॉजला संपवून मोदी गव्हर्नमेंटच्या काळामध्ये गृहमंत्री अमित शहाने जे नवीन 3 कायदे भारताला दिलेत, हे नवीन 3 कायदे त्या मूलभूत सिद्धांतावर उतरतात का की ज्या क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये चेंजेस करण्याबद्दल बोलल्या जात होते व त्याची डिमांड केली जात होती. हे नवीन 3 कायदे जुन्या काळातील कायद्यांपेक्षा वेगळे आहे किंवा नाही हे जाणून घेण्याकरता हे समजून घेणे आवश्यक आहे की खरंच संविधानामध्ये दिलेल्या मूल्यांप्रमाणे या नवीन क्रिमिनल लॉमध्ये राज्य आणि सामान्य नागरिकांचे रिलेशन मेंटेन होत आहे का. जेथे गुन्हा घडतो तेथे 2 पक्ष असतात. एक पक्ष तो असतो ज्याच्यावर आरोप आहे आणि दुसरा स्टेट. तर प्रश्न पडतो की नव्या क्रिमिनल लॉज अंतर्गत स्टेटला खूप जास्त पॉवर्स देण्यात आले तर नाही ना. जर नवीन क्रिमिनल लॉज नुसार मिळणाऱ्या पॉवर्समध्ये स्टेटला जास्त पॉवर्स मिळाले की ज्यामुळे नागरिकांचे मौलिक अधिकारच नष्ट होतील, तर याचा अर्थ ज्या क्रिमिनल जस्टिसमध्ये चेंजेसची मागणी केल्या जात होती ती मागणी पूर्ण केलीच नाही, ते चेंजेस करण्यात आलेलेच नाही. इनफॅक्ट नरेंद्र मोदीच्या सरकारने जे नवीन क्रिमिनल लॉज बनवलेत त्यापैकी राजद्रोहाच्या कायद्यामध्ये केवळ शब्दांची हेराफेरी केलेली आहे. राजद्रोहाचा कायदा हा जास्त घातक केलेला आहे. याआधी पोलीस केवळ संशयावरून कोणत्याही व्यक्तीला अटक करत होते तेव्हा ते 15 दिवसांच्या कस्टडीमध्ये त्याला ठेवू शकत होते. परंतु नवीन भारतीय सुरक्षा संहितेअंतर्गत जी क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या जागेवर आलेली आहे त्यामध्ये तो 15 दिवसांचा अवधी आता 90 दिवसांपर्यंत करण्यात आलेला आहे. मग तुम्ही दोषी आहात किंवा नाही हा मुद्दाच नाही. म्हणजे केवळ संशयाच्या आधारावर तुम्हाला अरेस्ट केल्यानंतर पोलीस 3 महिन्यापर्यंत कस्टडीमध्ये ठेवू शकतात. आतापर्यंत आपल्या इथे कायद्याचे एक्सपर्ट आपल्या क्रिमिनल लॉ जस्टिस सिस्टीममध्ये आपल्या देशाच्या क्रिमिनल लॉजमधील अरेस्ट, कस्टडी, पोलीस कस्टडी, ज्युडिशियल कस्टडी, बेल इत्यादींच्या नियमामध्ये सुधार करण्यावर बोलत होते. परंतु त्या एक्सपर्टच्या सूचनांना फासावर चढवून आधीच्या क्रिमिनल लॉजला गुंडाळून नवीन कायद्याचे पोलीस स्टेट करण्यात आलेले आहे. म्हणजे आताचे नवीन क्रिमिनल लॉज हे नागरिकांच्या हक्कांचे, मूलभूत अधिकारांचे दमन करणारे कायदे आहेत. इनफॅक्ट न्यू क्रिमिनल लॉजमध्ये न्यू काहीच नाही. जास्तीत जास्त यामध्ये जुनेच प्रोव्हिजन्स आहेत. हे नवीन कायदे सुद्धा स्टीफन आणि मेकॉलेने तयार केलेल्या ड्राफ्टवरच आधारित आहेत. केवळ काही चेंजेस त्यात नक्की केलेले आहे, परंतु हे चेंजेस त्या जुन्या कायद्यामध्ये अमेंडमेंट करून सुद्धा करता येत होते. त्याकरिता नवीन कायदे बनवण्याची आवश्यकताच नव्हती. या कायद्यांची नावं बदलली म्हणजे व्हीटी स्टेशनचे TST स्टेशन करण्यात आल्यासारखेच झाले. बिल्डिंग मात्र तेच आहे. इंग्रजांच्या काळातील इंग्रजांनी राजद्रोहाचा कायदा याकरिता आणला होता की जो कोणी ब्रिटिश सत्तेचा विरोध करेल त्याच्या विरोधाला कुचलून टाकण्याकरिता राजद्रोहाचा कायदा आणण्यात आला होता. संविधान सभेमध्ये यावरती खूप वादावादी झाली होती की याला रद्द करण्यात यावे.
परंतु स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा हा कायदा तसाच राहिला। या संबंधामध्ये सरदार वल्लभभाई पटेलांनी म्हटले होते की आर्टिकल 19 जे फंडामेंटल राईट्स सामान्य नागरिकांना मिळतात, जो फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनचा अधिकार मिळतो, त्यावर हा कायदा अटॅक करतो। परंतु तरी सुद्धा हा कायदा तसाच राहिला। जुन्या कायद्याच्या सेक्शन 124A ऑफ IPC मध्ये ज्या शब्दांचा वापर करण्यात आलेला होता, त्यावरून प्रत्येकालाच आरोपी करण्यात येऊ शकत होते आणि दुर्दैवाने या सेक्शनचा वापर आपल्या कपटी राज्यकर्त्यांनी जास्त केलेला आहे। अकॉर्डिंग टू आर्टिकल 14 वेबसाईट, मागच्या एका दशकामध्ये राजद्रोहाच्या 816 प्रकरणात जवळपास 11,000 लोकांवरती या सेक्शन अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। यामध्ये मुख्यतः 65% लोकांवरती राजद्रोहाचे खटले 2014 म्हणजे नरेंद्र मोदींच्या काळामध्ये दाखल करण्यात आले। आणि या आरोपींमध्ये कोण आहेत, तर आरोपींमध्ये लेखक आहेत, पत्रकार आहेत, विद्यार्थी आहेत, विविध सब्जेक्ट्सचे एक्सपर्ट्स आहेत आणि ओपोजिशनचे लीडर्स आहेत। त्यानंतर सुद्धा 96% खटले 2014 नंतर दाखल करण्यात आले आहेत। त्यामध्ये 149 लोक असे आहेत की त्यांना राजद्रोहाचा खटल्याचा सामना याच्यासाठी करावा लागला कारण त्यांनी आपल्या देशाचे प्रधानमंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांवरती टीका टिप्पणी केलेली होती। या कायद्याचा मिसयूज इतका होत होता की सुप्रीम कोर्टाला सुद्धा 2022 मध्ये यावरती खेद व्यक्त करावा लागला आणि अपेक्षा केली की यानंतर या सेक्शन अंतर्गत केसेस दाखल केल्या जाणार नाही। जर मोदी सरकार इंग्रजांप्रमाणे सरकार नव्हते, तर मग एका लोकतांत्रिक आणि संवैधानिक सरकारप्रमाणे कार्य करून या कायद्याला, या राजद्रोहाच्या कायद्याला काढून फेकू शकत होते। परंतु या कायद्याला संपवले नाही, तर केवळ नाव चेंज केले आहे। इंडियन पिनल कोडच्या जागेवर भारतीय न्याय संहितेच्या सेक्शन 152 मध्ये काही शब्दांना बदलून त्या सर्व बाबी लिहिल्या गेलेल्या आहेत, ज्या राजद्रोहाच्या सेक्शन मध्ये आधीच होत्या। खरे पाहता त्या राजद्रोहाच्या कायद्याला आणखी कठोर करण्यात आलेले आहे, तसेच पूर्वीपेक्षा त्याचा विस्तार जास्त करण्यात आलेला आहे। या नवीन कायद्याच्या सेक्शन 152 मध्ये इतका घातक बदल करण्यात आलेला आहे की सरकार जर बेईमानीवर उतरले तर प्रत्येक विरोधी कृत्याला यामध्ये बसवू शकते, राजद्रोहाच्या कायद्यामध्ये बसवू शकते आणि सरकारचा विरोध करणाऱ्याला आरोपी बनवू शकते। अशा खटल्यांमध्ये 3 वर्षापर्यंत शिक्षा होती, परंतु आता मात्र 7 वर्षापर्यंत शिक्षा करण्यात आलेली आहे। जुन्या CRPC प्रमाणे एखाद्या व्यक्तीला जेव्हा पोलीस संशयावरून अरेस्ट करत होते, तेव्हा त्याला लगेच 24 तासांमध्ये संबंधित मॅजिस्ट्रेट पुढे हजर करण्याचे बंधन त्यांच्यावरती होते आणि आवश्यकता पडल्यास 15 दिवसांपर्यंत त्याची कस्टडी सुद्धा मिळू शकत होती। अनेक प्रकरणामध्ये आरोपीला लगेच जमानत सुद्धा मिळू शकत होती, परंतु आता ती कस्टडी 15 दिवसांची कस्टडी 90 दिवसांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। म्हणजे ज्याला केवळ संशयावरून अटक केल्यास त्याला पोलीस 3 महिन्यापर्यंत कस्टडीमध्ये ठेवू शकतात। आता विचार करा, जर तो 3 महिने लगातार जेलामध्ये राहिला, पोलिसांच्या कस्टडीमध्ये राहिला, तर त्याच्या कामधंद्यावर, नोकरीवर, त्याच्या जबाबदारीवर, त्याच्या मानसिकतेवर, त्याच्या जीवनमानावर याचा किती दुष्परिणाम पडू शकतो। यामध्ये मग टॉर्चरचे प्रकरण तर वेगळेच राहिले। म्हणजे न्यू क्रिमिनल लॉ मध्ये ब्रिटिश कालीन कायद्यापासून सुटका तर नाहीच, तर हा कायदा त्या ब्रिटिश कायद्यापेक्षाही घातक आहे। आपल्या लोकशाहीकरिता, आपल्या संवैधानिक लोकशाहीकरिता हा कायदा दमनकारी आहे। हे कायदे 1 जुलै नंतर होणाऱ्या अपराधांनाच लागू होणार आहेत, परंतु या आधी जे खटले कोर्टामध्ये सुरू आहेत त्यांना हे कायदे लागू होणार नाही। आतापर्यंत ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने अनेक प्रोव्हिजन्सच्या इंटरप्रिटेशन मध्ये खूप जास्त मदत केलेली आहे आणि त्या इंटरप्रिटेशनला नंतर फॉलो केल्या गेले। ते सुप्रीम कोर्टाची इंटरप्रिटेशन सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी कायद्यांचे, संविधानाचे अवलोकन करून, अभ्यास करून दिलेले होते। ते सर्व या नवीन कायद्याने एका झटक्यात संपवून टाकलेले आहे। यापेक्षा जे चेंजेस करायचे होते ते चेंजेस अमेंडमेंट करून सुद्धा करता येऊ शकत होते आणि अशा प्रोव्हिजन्स त्यामध्ये ऍड केल्या जाऊ शकत होत्या ज्या जुन्या कायद्यामध्ये नव्हत्या। इनफॅक्ट या नवीन कायद्यांमध्ये त्या जुन्याच प्रोव्हिजन्स आहेत, फक्त सेक्शन्स नंबर बदललेत, शब्दांची हेराफेरी केली आणि सुप्रीम कोर्टाच्या महत्त्वाच्या कॉमेंट्स, इन्स्ट्रक्शन्स आणि गाईडलाईन्स ते सर्वच्या सर्व नष्ट करण्यात आले, समाप्त करण्यात आले, जे सामान्य नागरिकांच्या पूर्णतः हिताचे होते।
सामान्य नागरिकांच्या हक्कांचे उल्लंघन होऊ नये म्हणून त्यांच्या फंडामेंटल राईट्सचे संरक्षण व्हावे याकरिता सुप्रीम कोर्टाने अनेक कायद्यांमध्ये अनेक जजमेंट्समध्ये महत्त्वाच्या टिप्पण्या दिलेल्या होत्या। तशा प्रकारच्या गाईडलाईन्स इश्यू करण्यात आलेल्या होत्या, आपल्या पूर्ण देशामध्ये त्या लागू करण्यात आलेल्या होत्या। आता या नवीन कायद्याने ते सर्व संपलेलं आहे। ही खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे, ती कधीही भरून निघू शकत नाही। मागील 150 वर्षापासून आपल्या जुन्या कायद्यांना जे स्थायित्व आपल्या देशामध्ये मिळून राहिलेले होते, कमतरतेकडून पूर्णतेकडे नेण्यासाठी आपल्या सुप्रीम कोर्टाच्या ऑनरेबल सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी जी मेहनत घेतलेली होती, ती सर्व मेहनत एका झटक्यामध्ये या नवीन 3 कायद्यांनी संपवून टाकलेली आहे। याचा चांगला परिणाम नक्कीच होऊ शकणार नाही हे निश्चित। नवीन भारतीय न्याय संहिता 2023च्या सेक्शन 113 मध्ये टेररिस्ट ऍक्ट ची जी व्याख्या करण्यात आलेली आहे, जी व्याप्ती त्यामध्ये दिलेली आहे, ती खूप जास्त आहे। आणि यामध्ये पोलीस कोणत्याही राजकीय प्रदर्शन असो, शेतकरी आंदोलन असो किंवा विद्यार्थ्यांचे आंदोलन असो, मग भलेही ते पीसफुल प्रोटेस्ट करत असतील, त्याला सुद्धा पोलीस आतंकवादी कृत्यामध्ये टाकून त्या आंदोलनाला संपवून टाकू शकते। जेव्हा शेतकरी हजारोंच्या संख्येने रस्त्यावरती आंदोलन करतील, जेव्हा विद्यार्थी हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने रस्त्यावरती सरकारच्या विरुद्ध आंदोलन करतील, तेव्हा पोलिसांना पूर्ण अधिकार देण्यात आलेला आहे की जर सार्वजनिक व्यवस्था बिघडत असेल आणि लोकांना जर त्यांच्या आवश्यक वस्तू मिळू शकत नसतील या आंदोलनामुळे, या आंदोलनाची निमित्त करून ते कोणतेही कारण लादून म्हणजे संवैधानिक आंदोलनाला सुद्धा आतंकवादी आंदोलनाशी जोडले जाईल, आतंकवादी कृत्याशी जोडले जाईल, टेररिस्ट ऍक्टशी जोडले जाईल आणि त्या आंदोलनकर्त्याचे दमन केले जाईल बळाच्या आधारावर। पोलीस म्हणून हे कायदे दमनकारी आहेत। आपल्या देशामध्ये जैलातील कैद्यांची व्यवस्था सुधारण्याची आवश्यकता आहे। बेल हा डिफॉल्ट ऑप्शन असायला पाहिजे, जेल हा एक्सेप्शन असायला पाहिजे। आजही आरोपींना त्यांची कस्टडी घेऊन टॉर्चर केले जाते। अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यावर वर्क करण्याची आवश्यकता आहे। हे 3ही दमनकारी कायदे लोकसभेतील सदस्यांना निलंबित करून पास करण्यात आलेले होते आणि या 3ही कायद्यांवरती चर्चाच झाली नाही, ते असे सहजच पास करण्यात आले आणि आपल्यावरती लादण्यात आले। त्यामुळे सर्वत्र या कायद्यांचा विरोध होत आहे आणि यामध्ये जे पोलिसांना पॉवर्स दिलेले आहेत त्या पॉवर्सवरून हे पोलीस स्टेट करण्याकडे या कायद्यांचा कल आहे। या कायद्यांमध्ये पोलिसांना जे पॉवर्स दिल्या गेलेले आहे, या 3ही कायद्यांमध्ये, या 3ही दमनकारी कायद्यांमध्ये पोलिसांना जे पॉवर्स देण्यात आलेले आहेत, ते सर्व पॉवर्स आपल्या स्टेटला, आपल्या इंडिपेंडंट स्टेटला पोलीस स्टेट बनवू शकतात। तुमचे या 3 दमनकारी कायद्यांबद्दल काय ओपिनियन आहे ते कॉमेंट करून सांगा। तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इतकंच। धन्यवाद।